केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदर्भातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावर बोलताना मिश्किल भाष्य केले। उद्योजकांनी उद्योगापासून शासनाला दूर ठेवलं पाहिजे। सरकार हे विषकन्या असतं, ज्याच्यासोबत जाईल त्याला बुडवतं, असं मोठं विधान गडकरींनी केलंय। तसंच गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोश्यावर राहू नका असं सुद्धा गडकरी म्हणालेत। तसंच लाडकी बहीण योजनेवरून गडकरींनी भाष्य केलंय। सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेवर पैसा द्यावा लागतोय असं वक्तव्य गडकरींचं समोर आलंय। सब सरकार के भरोसे नहीं होता। मेरा तो मत है, कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत। जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। ये अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो लटक गई। गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे, पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल, तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? वित्त मंत्रालय जे एवढं मोठं आणि महत्त्वाचं मंत्रालय आहे, त्याचा एकही ऑब्जेक्शनला गांभीर्याने घेतलं जात नाही। आणि काल जे गडकरी साहेब म्हणाले, त्यांचे मित्रपक्ष राज ठाकरे म्हणाले, आणि जे इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थतज्ञ आहेत, ते वारंवार महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलत राहतात। त्यामुळे अतिशय जेव्हा आता गडकरी साहेबच बोललेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। अतिशय गंभीर महाराष्ट्राची परिस्थिती आहे।